अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे नागपूर येथून सौ समृद्धी जोशी या ताईंचा. ताई म्हणतात, गजानन बाबा एक आत्मकथन भाग 2. जय गजानन. माझ्या या आत्मकथनात मागील भागात आपण पाहिलं 10वीच्या परीक्षेनंतर गजानन बाबांच्या लहान पोथीची 21 पारायणं त्यांनी माझ्याकडून करून घेतलीत. तेव्हा 21व्या दिवशी 21व्या अध्यायात मी निद्रादेवीच्या अधीन झाले आणि तिथे असण्यावरच मला स्वप्नदृष्टांत झाला. त्यानंतर साधारण वर्ष सव्वा वर्षातच मी अनुभवला माझ्या आयुष्यातील एक थरार. थ्रोट इन्फेक्शनचं निमित्त झालं. कदाचित सुरुवातीला डॉक्टरांना त्यातील गांभीर्य जाणवलं नाही. पुढे ते घशाचं दुखणं विकोपास गेलं आणि आमच्या नेहमीच्या डॉक्टरांच्या देखरेखीत एका दवाखान्यात मला भरती करावं लागलं. मी दवाखान्यात बेशुद्ध झाले. डॉक्टरांनी आईला मी कोमात गेल्याचं सांगितलं. डॉक्टरांचं पुढील वाक्य ऐकून आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. ते म्हणालेत, 72 तासात मुलगी शुद्धीवर आली तर ठीक, अन्यथा ती हाती लागणं कठीण आहे. तिथून सुरू झाला माझ्या आणि आईवडिलांच्या आयुष्यातील चमत्कार कृती पूर्ण काळ. सुरू झाले ते परीक्षेचे 72 तास. पहिले 24 तास मी निश्चित पडले आहे. बाजूला आईवडील चिंताग्रस्त चेहऱ्याने मी शुद्धीवर येण्याची वाट पाहतायत. एकीकडे गजानन महाराजांना प्रार्थना करतायत. अशा स्थितीत निघून गेले. माझ्यात काडीचा फरक झाला नाही, पण महाराज काही करतील अशी आशा मनात होती. दुसरा दिवस उजडला. वडिलांच्या गजानन महाराज भक्त परिवारातील एक भक्त महेश कुलकर्णी यांनी वडिलांना वैद्यमावशीकडे सज्जनगडाच्या समर्थ पादुका आल्या आहेत, त्याचं दर्शन घे आणि तिथे समृद्धीसाठी प्रार्थना करून ये असा निरोप दिला. वडिलांच्या मनात त्यांच्या लेकीसाठी एक आशा पल्लवित झाली. त्यांना गजानन विजयमधील त्या ओळी आठवल्या. कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे, परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा. परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. महाराजांची ही लीला. या भावनेनं वडील दर्शनाला गेले. मला त्यांनी अंगारा लावला. तो दिवसही तसाच निघून गेला. मात्र त्या रात्री आईने एक वेगळंच दृश्य अनुभवलं. ती दुसरी रात्र. त्या रात्री आईनं पाहिलं, बंद दारातून एक निळसळ प्रकाश खोलीत शिरला, सर्वत्र पसरला, माझ्या अंगावरून फिरला आणि लुप्त झाला. आईच्या मनात आशा पल्लवित झाली. पण तेवढंच. त्याही रात्री मी शुद्धीवर आले नाहीच. आता सुरू झाले शेवटचे 24 तास. मुलगी हाती लागणार की नाही या प्रश्नाचं उत्तर या 24 तासात मिळणार होते. डॉक्टर राऊंडवर आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट जाणवत होती. त्यांनी सर्वांना सांगितलं, आजची रात्र फार महत्त्वाची आहे. ही रात्र एकतर उत्तर देणार, नाहीतर खूप सारे प्रश्न निर्माण करून जाणार. अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे. वडील आईला म्हणाले, तू घरी जा. घरी महाराजांच्या समोर देवा लाव. तुला दिसलेला तो निळसळ प्रकाश मला शुभचिन्ह वाटतो आहे. घरी आपल्या मुलीसाठी प्रार्थना कर आणि परत निघून ये. माझा मित्र पंकज इथेच राहतो. तो तुम्हा दोघींना घरी सोडून त्याच्या कामाला जाईल. त्याप्रमाणे आई आणि माझी लहान बहीण दोघी घरी गेल्या. त्या घरी जाण्यास निघाल्या आणि इकडे वडिलांना वर्तमानपत्रातून आणि आजूबाजूंच्याकडून बातमी समजली की आज नागपुरात ऑटो रिक्षा चालकांचा बंद. ऑटोस रस्त्यावर धावणार नाही. वडिलांच्या जीवाची घालमेल सुरू झाली. 7-8 किलोमीटर अंतरावरून आई येणार कशी? त्यावेळी आजच्यासारखे प्रत्येकाजवळ मोबाईल नव्हते. वडील घरी लँडलाईनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागले, पण फोन कुणी उचलेना. इकडे आईला व बहिणीला सोडून पंकज निघून गेलेत.
आईने घरी देवासमोर दिवा लावून महाराजांना कळवळून प्रार्थना केली. महाराज आता सर्व उपाय थकलेत, तुमची लेक तुम्हीच सांभाळा. आई आणि बहीण दोघीही रडायला लागल्या. दोघींना दवाखान्याचे वेध लागले. घाईघाईत आई आणि चिंतेने पुन्हा घराला कुलूप लावून दोघी दवाखान्याकडे निघाल्या. ऑटो रिक्षाच्या शोधात थोडं चालल्या इतक्यात मागून एक ऑटो आला. चालक आईला म्हणाला, बसा रिक्षात. या दोघी यंत्रवत आत बसल्या. ते गृहस्थ उंच सडपातळ सावळे, अंगात सफारीसारखा पांढरा ड्रेस आणि डोक्यावर पांढरी टोपी. ते आईला म्हणाले, तुम्हाला दवाखान्यात जायचे आहे ना? मी सोडतो तुम्हाला. ताई बरी होईल, तुम्ही काही काळजी करू नका, ती लवकरच घरी येईल. त्यांनी या दोघींना दवाखान्याच्या दाराशी सोडले आणि ते निघून गेले पैसे न घेता. आपल्याच नादात आई आणि बहीण दोघी वर आल्या. त्यांना पाहून वडील आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारलं, तुम्ही आल्या कशा? त्यावर आई बोलली, ऑटोनी. वडील म्हणाले, कसं शक्य आहे? आज त्यांचा स्ट्राईक आहे. ते ऐकताच आई भानावर आली आणि एकदम तिला जाणीव झाली की आपण ऑटोला पैसे दिलेच नाहीत. आई, बहीण आणि वडील तिघेही घाईघाईने खाली उतरले, पण ते गृहस्थ निघून गेले होते. आता कुठे? आई भानावर आली आणि दोघी एकमेकींना विचारू लागल्या, त्यांना कसं माहीत आपण दवाखान्यात चाललो? ताई आजारी आहे हे त्यांना कसं समजलं? ती बरी होईल हे एवढ्या आत्मविश्वासाने ते कसे बोलले? त्यांनी पैसे न घेण्याचं काय कारण? कोण होते ते? आपसात बोलत तिघेही वरती आली. माझ्या खोलीत शिरले आणि माझ्या चैतन्यहीन देहाकडे पाहून काळजीच्या डोहात बुडून गेले. आजची रात्र काय होणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात फेर धरून नाचू लागला. तिसरी रात्र सुरू झाली. कुणीही आज झोपू नका, सावध असा, असं डॉक्टरांनी सर्वांना सांगितलं होतं. पण नियतीची योजना ती कुणाला कळली आहे? दवाखान्यात असलेल्या सर्वांनाच गाढ झोप लागली. मध्यरात्रीची वेळ. सर्व झोपले आणि मला जाग आली. मला श्वास घेण्यास अतिशय त्रास होत होता. आचके दिल्यासारखी माझी अवस्था होत होती. शरीराच्या आतून काहीतरी निघून जात आहे अशी भावना होती. मी स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत होते. डोळ्यात प्राण येऊन मी जोरात ओरडले, गजानन बाबा धावा, बाबा मला वाचवा. आणि मी धाडकन उशीवर डोकं टेकलं. माझं लक्ष समोर गेलं. मला भासू लागली समोर उभी असलेली एक अजानबाहू दिव्य शक्ती. तिथून ते पुढे आले. त्यांनी मला बस्त केलं, मला शांत केलं. माझ्या पाठीवरून अंगावरून शांतपणे हात फिरवला. त्यासरशी माझी तगमग बरीच शांत झाली. मी पहुडले. पुन्हा माझ्यासमोर ते उभे. माझ्या कानात आवाज शिरला, बाळ, हे तुझं नवजीवन. या मार्गावर सतत नाम घेत राहा. योग्य तिथे तुला मार्गदर्शन मिळेल. माझं स्मरण करीत राहा. तो आवाज थांबला आणि एक प्रखर पिवळा प्रकाश तिथून माझ्या दिशेने समोर सरकला. त्यात मी नाहून निघाले. एक झोत माझ्यात शिरला. माझ्या भोवती एक वलय निर्माण झाल्यासारखं झालं. त्या तेजाने माझं शरीर इतकं तप्त झालं की जेव्हा हे सगळे संपून थोड्या वेळात सर्व जागे झाले, तेव्हा प्रथम वडील आणि काही वेळाने डॉक्टर यांनी मला हात लावला. तेव्हा शॉक लागल्यासारखा त्यांना हात मागे घ्यावा लागला. पुढे बराच काळ स्पंजिंग करावं लागलं. तेव्हा 3-4 दिवसात मी नॉर्मल झाले, घरी आले. आज अनेक वर्ष झालीत, पण त्या स्मृती ताज्या आहेत. आजही मला थंडी म्हणाल तर नगण्य अशी भासते. शरीर आजही पाणी मागत असतं. स्मरणार्थनंतर मार्गदर्शन म्हणाल तर ते आजही मिळत असतं. त्यातून मिळालेले काही अनुभव पुढील भागात अवश्य सांगेल. तोपर्यंत श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.